आणि उपस्थित समोर असलेले श्रोता वर्गातील बंधू भगिनी तथा माता, खरं तर मला तुम्हा सर्वांच्या संयमाचं खूपच कौतुक वाटतं आहे. एक काळ असा असायचा की पुण्यातही नेता पुढाऱ्यांची सभा असली की लोकांची गर्दी व्हायची आणि सभा संपेपर्यंत ते थांबायचे. आज मला असं वाटलं होतं की ते 100-200 साधारणपणे शेतकरी एकत्रित आलेले असते. खरं तर आत्ताचा पिरियड असा आहे की शेतकऱ्यांनी शेत सोडून कुठंतरी अशा कार्यक्रमामध्ये सोयीचं नाही असा पिरियड आहे. म्हणजे गरीबाची पेरणी आहे आणि मी वाटेने चर्चा करत होतो की 100-200 तरी शेतकरी येतील का. पण आज 2 गोष्टीचा मला धक्का बसला. पहिला धक्का, एवढ्या मोठ्या शेतकऱ्यांनी नाही यावा हा पहिला धक्का. आणि दुसरी गोष्ट, इतके भाषण लांबले असताना संयमाने तुम्ही न ऐकून घेता केवढा कौतुकास्पद तुम्हा शेतकऱ्यांचा संयम. एकदा एकाने एक पुस्तक लिहिलं होतं. त्याने पुस्तकात असं म्हटलं होतं की मित्र करण्याचे दोन उपाय. ते पुस्तक खूप गाजलं, त्याला पारितोषिक मिळालं. दुसऱ्या प्राध्यापकाला असं वाटलं की मी पण पुस्तक लिहितो आणि मला पण माझं पुस्तक आहे. आणि त्याने एकच सांगितलं की शत्रू होण्याचा एकच उपाय. आणि तो उपाय असा सांगितला, त्याने सांगितलं गर्दी खूप असावी, भुकेची वेळ झालेली असावी आणि खूप लंब चौरस भाषण देत राहणं शत्रू होण्याचा एकमेव उपाय. अशा प्रकारचं ते पुस्तक पहिल्या पुस्तकापेक्षा खूप गाजलं. म्हणून मला खरंच एका अर्थाने कौतुक खूप वाटलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी अशा वेळेला इथे येतो. आणि दुसरं कौतुक आहे सर्व मान्यवर मंडळी, माजी आमदार वगैरे सर्व मान्यवर मंडळी व्यास तुटार आहे. एका अर्थाने प्रथम मी ऋण व्यक्त करतो की खरं म्हणजे माझा सत्कार राजूर तालुक्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात करावा आणि तो केला, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे. आता सत्कार का केला? कारण सत्काराला एक कारण लागतं. आपल्या सर्वांना ज्ञात आहे कापूस आपला पूर्ण म्हणजे तसा पाहिलं तर देशाचा आपला हक्क कापसावर अवलंबून आहे. केवळ मराठवाड्याचं नाही, एकूण देशातले 10 राज्य कापसाचं विक्रमी उत्पादन घेतात आणि आपल्या देशाचं कॅश क्रॉप कापूस आहे. परंतु कापसाचं उत्पन्न आम्ही पाहिलं तर साधारणपणे शेतकऱ्यांनी असं गृहीत धरलंय एकरी 5 ते 6 क्विंटल उत्पन्न देणारं पीक म्हणजे कापूस. बरं, कापसाचा आमचा संबंध केव्हापासून आहे? तर कापसाचा आमचा केवळ आता आमचं कॅश क्रॉप आहे का? तर अनादिकालीपासून आमच्या देशाचं कापूस हे कॅश क्रॉप आहे. म्हणजे किती वर्षापासून आम्ही कापसाबरोबर प्रवास करतो किंवा कापूस आमच्याबरोबर प्रवास करतो, तर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल की लाखो वर्ष झालेले आहे. आता आपल्याला पुरावे मी उचलली की लावली टाळेचा आकार तुम्हाला भाषण करण्याची सवय नाही आहे. आम्हाला पुरावे. आपण आपल्या युगामध्ये 4 युगामध्ये आपली रचना करतो. एक सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता आपण प्रवास करत आहोत ते कलियुगात प्रवास करत आहोत. सत्ययुगातले पुरावे कापसाचे मिळत नाही, परंतु सत्ययुग प्रगत असं सांगितलं. प्रगत याचा अर्थ असा आहे खान पान वस्त्र यांनी युक्त असलेला समाज, परंतु पुरावा मिळत नाही. पण आम्हाला त्रेतायुगापासून पुरावे मिळतात की कापड असल्याचे. कापड म्हणजे कापूस आहे. त्रेतायुगात तुम्हाला सर्वांना उदाहरण माहिती आहे की सीतेच्या शोधासाठी हनुमान लंकेत गेले, सीतेचा शोध लावला आणि रावणाला डिवचण्यासाठी त्याच्या आवडत्या असलेल्या उद्यानाचा म्हणजे अशोक त्याचा जरा त्याने काही झाडं बिडं मोडतोड केली. ती वार्ता रावणापर्यंत गेली. त्यांनी सांगितलं त्या वानराला पकडून आणला आणि पुन्हा त्यांनी सिंहासनावर राहून बसला आहे. मी रामदूत आहे, रावणापेक्षा मी कमी नाही आहे. म्हणून त्यांनी आपल्या शेपटीचं सिंहासन करत करत रावणापेक्षा सुद्धा 5 फूट उंचीवर आपलं सिंहासन केलं आणि त्यावरती विराजमान झाले. त्या शेपटीचा रागापोटी रावणाने असं म्हटलं की रावणा वानराची शेपूट पेटवून द्या. आणि मग त्या शेपटीला वस्त्र गुंडाळण्यासाठी लंकेत आणत होते वस्त्र. आणलेले वस्त्र कमी पडत होते. ज्यावरती वस्त्र आणले त्यावरती कापूस होता. म्हणजे त्रेतायुगामध्ये आम्हाला कापसाचा पुरावा मिळतो. द्वापार युगामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की द्रौपदीचं वस्त्र हरण झालं. वस्त्र होतं त्यावरती कापूस होता. त्रेतायुग 12 लाख वर्षाचं होतं. द्वापार युग 8 लाख वर्षाचं होतं आणि आता आपण या युगामध्ये कलियुगामध्ये 5000 वर्षाचा आपला प्रवास पूर्ण झालेला आहे.
म्हणजे लाखो वर्षापासून आमचा कापसाशी संबंध आहे. आणि म्हणून हे जे कापूस आहे आता त्याच्यामध्ये ब्रिटिश कॉटन वगैरे असं म्हणलं तर या देशाचं अर्धे खातं केवळ कापसावर अवलंबून आहे. 5 ते 6 क्विंटलच उत्पन्न एका कापसाचं. तर याच्यावर मी खूप चिंतन करतो. एक तर मी खेड्याचा राहणार आहे, शेतकऱ्याच्या घरातच माझा जन्म झालेला आहे आणि अशा घरात माझा जन्म झाला की ज्या घराचा अर्ध खातं कापसावरच अवलंबून होतं. आणि तेव्हापासून का कोणाट एखाद्याला मला असं वाटतंय की ईश्वरी शक्तीला समाजाला बदल करण्यासाठी ईश्वरी शक्ती कुणाला ना कुणाला साधन करते. तेव्हा कापूस उत्पादक शेतकऱ्याचा आर्थिक दृष्टीनं बदल करण्यासाठी जरूर भाजपच्या सरस्वती मातेने मला साधन केलं. आणि म्हणून आपण पाहतो की एकरी 5 ते 6 क्विंटल उत्पन्न आहे. मी कापसाच्या झाडाजवळ बसायचो, म्हणजे मी तुळशीच्या झाडापुढे ज्या श्रद्धेने माणूस बसतो त्या श्रद्धेने मी कापसाच्या झाडाजवळ बसायचो, निरीक्षण करायचो. आणि निरीक्षण करत असताना माझ्या लक्षात आलं की एका झाडावर 2 प्रकारच्या फांद्या का आहेत तर काय. म्हणून आपण शेतकरी त्याचा शब्द प्रयोग करतो. खालून पहिल्यांदा निघतात 2 वा 3 असतात त्या गळफांद्या आम्ही म्हणतो. आणि त्या गळफांद्या मात्र सुरुवातीला निघताना थोड्या बाजूला सरकून मूळ झाडाच्या उंचीपर्यंत वाढतात आणि त्यांची गाडी मूळ झाडाच्या खोडाबरोबर गाडीला असते. उंची आहे, गाडी आहे, पण त्या गळफांदीवरती फार बोर्ड लागत नाहीत. नाममात्र 2-3 बोर्ड एखाद्या गळफांदीवर लागतात आणि लागलेल्या बोर्डाचं वजन सुद्धा तेवढंच असतं. बाकी राहिल्या गळफांद्या त्यावरती येतात, आडव्या समांतर वाढतात आणि त्या गळफांदीवरती बोर्डाची संख्या एका गळफांदीवरती 5 ते 6 असते आणि असलेलं बोर्ड मात्र वजनदार होतं. तिथं माझ्या मनात शंका निर्माण झाली की ही फांदी अंदरच येते, बोर्ड का देत नाही, दिलेलं बोर्ड वजनदार का नाही, असं माझ्या मनात प्रश्न उभे राहिले. आणि ही फांदी मात्र आकाराने लहान आहे, बोर्ड वजनदार आहे. मग माझ्या लक्षात आलं या फांदीचा अंदरच आणखी फळफांदीला जर दिला तर फळफांदीवरच्या बोर्डाची संख्या वाढू शकते असं मी गृहीत धरलं. आणि जी बोर्डाची संख्या वाढेल त्याचं वजन पण वाढेल असं मी गृहीत धरलं. आणि जे गृहीत धरलं ते बरोबर आहे का हे करण्यासाठी फक्त 5 झाडावरच्या मी गळफांद्या कापल्या. गळफांद्या कापल्यानंतर मला त्याचा चमत्कारिक रिझल्ट मिळाला. फळफांद्या लावल्या, फळफांद्यावर बोर्डाची संख्या वाढली आणि ज्या बोर्डाचं वजन 3.5 ते 4 ग्राम येत होतं त्या बोर्डाचं वजन 8 ते 9 ग्रामापर्यंत गेलं. हे हा रिझल्ट त्यावेळेला मला मिळाला, आनंद वाटला. एखाद्याचं संशोधनात यश आल्यानंतर त्याला काय आनंद होतो तोच जाणे. उभं राहून टाळ्या वाजून उड्या मारणं वयाला शोभत नाही म्हणून मी टाळ्या वाजवल्या नाही, पण आनंद मात्र उड्या मारावा एवढा मात्र आनंद मला त्याच्याचा. म्हणजे मला यश आलं याचा आनंद मला नव्हता, माझ्या यशामुळे शेतकऱ्याचं भलं होणार आहे याचा आनंद मला होता. स्वाभाविकपणे कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ कुलगुरू एका प्लॉटवर आले. प्लॉटवर आल्यानंतर त्यातले त्यात आमचे अखिल भारतीय संघटन मंत्री दिनेशजी कुलकर्णी कोरोना काळ नेमका संपला होता. म्हणलं दिनेशजी ते मीच ॲग्री आहे, म्हणून मला प्लॉट तर बघायला आहे. माझा प्लॉट म्हणजे एका शेतकऱ्याच्या शेतावर केलेला कापूस होता जायला केल्यामध्ये. त्यांनी कबूल केलं आणि ते प्लॉटवर आले आणि डॉक्टरने बोलले नाही, पण ते प्रभावी झाल्याचं मला जाणवलं. आणि ते मला म्हणाले की नाही हे संशोधन योग्य ठिकाणी पोहोचवलं पाहिजे. म्हणून त्यांनी अखिल भारतीय कापसाचे चेअरमन महापात्र त्याच्यापर्यंत विषय काढला. महापात्राने सांगितलं की मी येतो, असं एकच शेतकरी याच्यावर संशोधन करत असेल याच्यावर आनंद कुठला आहे. म्हणून महापात्राचा प्रवास झाला. महापात्र येणार म्हणजे तिन्ही विद्यापीठाचे कुलगुरू आले, तिन्ही विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आले, सर्व लवादा मार. त्यातल्या त्या सर्व विद्यापीठाचे कुलगुरू ढवळमध्ये त्यांना खूप वेळा विनंती केली की अहो तुम्ही एकदा माझा प्लॉट बघा, नाही आज भेटे असं तसं एकदा मी राबवलं होतं. म्हटलं कुलगुरूच्यावर मिटिंग करण्यासाठी असतो का, तुमचं काम आहे शेतकऱ्यांनी केलेलं एखादं संशोधन येऊन पाहणं आणि बरोबर आहे सांगणं, ते तुमचं म्हणणं बरोबर आहे असं ते म्हणाले, पण ऑफिशियल कामच समजत नाही. म्हणलं ठीक आहे, एक विद्यार्थ्याचा कुलगुरू कार्टून आहे असंच मला कळलं, असं मी त्यांना जरा उपरोक्त बोलतो. पण नंतर मात्र ज्यावेळेला महापात्र येणार मला कुलगुरूचा मला फोन केला आणि दादा तो इतक्या वेळात मला फोन केला, मला येता आलं नाही, मला वाईट वाटलं, आज येणार आहे. म्हणलं आज बिलकुल घेऊ नका, आज दिल्लीचा तुमचा लाभ येणार आहे तुम्ही यायला गेले नाही का. परंतु ते आता त्यांच्याशी पूर्णपणे
तिन्ही विद्यापीठाला सांगितलं की तुम्ही एका 3 वर्ष ट्रायल घ्या आणि मी हे जे तुम्हाला सांगतो असं समजा की एक ऑर्डर आहे असं समजा. आणि तिन्ही विद्यापीठाने ट्रायल घेतल्यानंतरच्या काळात ते संशोधन म्हणून मला त्यांनी ICARच्या कमिटीवर मेंबर म्हणून घेतलं. आता खरं तर देशातलं पहिलं उदाहरण आहे. ICARच्या कमिटीवर एक शेतकरी मेंबर असतो हे देशातलं पहिलं उदाहरण आहे. आणि म्हणून मला त्याही कमिटीवरती त्यांनी घेतलं आणि 3 वर्ष ट्रायल रिझल्ट बाहेर आल्यानंतर सक्सेसफुल अशा प्रकारचे रिझल्ट बाहेर आले. आता देशभर त्या प्रकारचं केवळ आपल्या मराठवाड्यात किंवा परभणी जिल्ह्यात शेजारच्या जिल्ह्यात नाही तर पूर्णपणे आपल्या देशामध्ये ज्या ज्या कापसाचं उत्पन्न येतं कापूस उत्पन्न येतात तिथं सर्व या पद्धतीने कापूस शेतकरी घ्यायला लागलेला आहे. मध्यंतरी माझा हैदराबादचा प्रवास होता. तिथं मला भेटायला डायरेक्टर वायके प्रसाद भेटायला ते म्हणजे दादा मी तामिळनाडूमध्ये गेलो होतो. एका शेतकऱ्याच्या शेतात गेलो तर त्यांनी तुमच्या पद्धतीने म्हणजे त्या गळखांद्यात आपल्या त्या टॉपिंग केलं होतं. मी त्या शेतकऱ्याला विचारलं आपको किसने बताया टॉपिंग करना. मतलब वही दादानाथ टेक्निक है ना. तामिळनाडूचा एक शेतकरी दादानाथ टेक्निक है म्हणजे मी कळकळून हसलो. ते म्हणजे आप क्यों हंस रहे आप दादानाथ को जानते हैं. हाँ म्हणाले मैं अच्छी तरह जानता हूँ. अरे वा दादानाथ को जानते मिळा त्यांनी त्याला गळ्याला भेटते त्या शेतकरी म्हणून हा कशाचा परिणाम होता. प्रभावी संशोधनाचा तंत्राचा परिणाम होता. मध्यंतरी मला एक निरोप असा आला की मुंबईला एक बैठक होती. कॉटन घेणारे देश कापूस घेणाऱ्या देशातले सर्व शास्त्रज्ञ त्या ठिकाणी आलेले होते आणि आपल्या देशामध्ये कापसाचं उत्पन्न वाढण्यासाठी आम्ही काय करतो त्या देशातले शास्त्रज्ञ ते टेक्निक शेअर करत होते. भारताचा नंबर लागला. भारतातर्फे वायके प्रसाद उभे राहिले आणि ते म्हणाले की आतापर्यंत भारत एकरी 5 ते 6 क्विंटल उत्पन्न घेत होता पण आता दादानाथ नावाचे एक कापसाचे शास्त्रज्ञ आहे आणि त्यांच्या तंत्रज्ञानाने आमचं 25 क्विंटलपर्यंत उत्पन्न गेलेलं आहे. तर आता आम्ही त्या पद्धतीने हे मग त्यांनी तंत्रज्ञान काय असं तिथं शेअर केलं आणि लगेच कॉटन घेणारी देशातल्या पैकी एक आफ्रिका देश आहे आणि आफ्रिकेचं लगेचच निमंत्रण दिलं. त्याने असं म्हटलं की त्या डायरेक्टरला वायके प्रसादला तुम्ही स्वतः डायरेक्टर आणि कापसाचे संशोधक दादानाथ या दोघांनाही आफ्रिका निमंत्रित करीत आहे तेव्हा तुमचा जाण्याचा खर्च आम्ही देतो आणि तुम्ही आफ्रिकेला या. आफ्रिकेचं निमंत्रण आलेलं आहे. जायची तारीख 25 ठरवून म्हणजे आणखी ते जायचंय की नाही हा मुद्दा आहे. आपलं तंत्रज्ञान विदेशात द्यायचं की नाही पाठवायचं की नाही. कारण भारत आळशी आहे तर मी सांगितलं तरी कापूस उत्पादन किती शेतकरी करतील किती गळ फांद्या कापतील. स्वतःच आम्ही नवरा बायकोत भांडणं लावले बाप लेखात भांडणं लावले. माझं भाषण एक जण ऐकत होता ज्ञानेश्वर जाधव म्हणून एक ड्रायव्हर होता डॉक्टर कदमचा ड्रायव्हर होता. तो मला दादा तुम्ही इथे येता दिवसभर बसने फिरता मी दवाखान्यात गेल्यानंतर मला गाडीचं काय काम नाही ड्रायव्हर गाडी घेऊन जातात. तर मी शेतकऱ्यांसमोर भाषण केलेल्या गाड्याला पाठ झालेलं होतं. तर त्यांनी ठरवलं त्याची 2 एकर शेती त्यातली 2 एकर कापसाची होती. दुपारी सकाळी बायको मला आज रविवारी मला शेतात जायचं. बायकोला पहिला गोड धक्का की आज नवरा कधी नाही शेतात जायचं म्हणाला पहिला गोड धक्का. आणि गेल्यानंतर दुपारी ती भाकरी घेऊन गेली. त्याने ते भाषण ऐकलेलं प्रभावित झालेलं होता. त्या गळफांद्या कापायला आला. कापत असताना त्याची बायको डोहा पाठीमागे उभं राहील त्याला पत्ता नाही गळफांद्या कापण्यात इथला मग थोडा मग्न झालेला होता. ती बाई मागे उभं राहून म्हणाले माय 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 काय पुढे येऊन केलं हे गळफांद्या कापून म्हणजे आग लावली कापसाला. गरीबाचं 2 एकर शेत आहे तरी तुम्ही अर्ध कापून टाकलं का. ते म्हणजे अगं नाही आणि उत्पन्न वाढतं. ते म्हणजे कशाचं उत्पन्न वाढतं अर्धा कापूस तुम्ही. पण त्याला ते दादा वाटतं मग माहीत नाही दादा वाट बोलून काय. त्या झाडाला आता पुढच्या झाडाच्या फांदीला हात लावला टोपलं इतर टेको ते तिकट माहेरी जाते. आता या काळात बायको माहेरी जाणं परवडेबल धरणार नाही म्हणून तो घाबरला. टोपलं खाट्याने ते गळफांदी ते शिकायला खाली ठेवलं. नंतर त्या बाईचा मला फोन आला. माझा परिचय नव्हता. ती म्हणाले दादा मी गेले त्या फांदे कापलेल्या मला त्या पावले नाही. नवऱ्याला मी थांबवलं आणि तिच्या खेड्यातल्या भाषेत ती म्हणाली मी लई चांडाळीने पाप केले बघा. जर मी पूर्ण एकराचं जर आता एका एकरात ते मला राहिलं ते तुझं झालं ते माझं तर माझ्या एकरापेक्षा त्याने गळफांद्या कापल्या ते सत्तेच्या एकरी 9 क्विंटल कापूस जास्त झालं असं त्याने असं म्हटलं. हे जर झालं नसतं दासाळा म्हणून गाव आहे सेलू तालुक्यामध्ये तिथं या पद्धतीने कापूस घेतला मोठा हे झाला कार्यक्रम झाला. कृषी विज्ञान राजीव गांधी कृषी विज्ञान केंद्राचे सर्व शास्त्रज्ञ गेले. योगायोगाने त्या रिस्वीपर देत होतो
तेव्हा तिथलचे प्रिन्सिपाल म्हणाले, दादा योगाने तुम्ही परभणीत आत याल का सगळ्याला? नंतर तुम्ही पुढे आम्ही येतो. आणि नंतर मी गेल्यानंतर तोपर्यंत कार्यक्रम संपत आला. ते दोघांना बाई तुम्हाला भेटायला आले, त्या बाईला माहीत नव्हतं मी दादा आहे. म्हणलं बाई तुम्ही काय केलं? काय नाही म्हणजे गरिबीची 2.5 एकर शेती आहे, अर्ध्या एकरात आम्ही धान्य घेतो, नवरा बायको मी एक पोरगं, 3च माणसं घरात. अर्ध्या एकरातलं धान्य आम्हा तिघाला पुरतो, 2 एकरात कापूस घेतो, 1 एकरात 5 म्हणजे 2 एकरात 10 क्विंटल कापूस होतो. एकदा 11 क्विंटल कापूस आला होता. 2-3 माणसाला पुष्कळ आहे म्हणे. पण म्हणे आम्ही नवरा बायकोने मिळून यूट्यूबवर तुमचं 6 वेळा आम्ही दोघांनी भाषण ऐकलं. आम्ही नवऱ्याला म्हणाले की अहो इतकं जर चाललं असेल तर आपण करून बघूया का. पुन्हा मन असं म्हणत होतं खरंच रेसिपी ठरेल का. कापूस लावण्यापूर्वी पुन्हा एकदा तुमचं यूट्यूबवर भाषण आम्ही नवरा बायकोने लावलं आणि तुम्ही सांगितलं तसं ते तसं मी त्या 2 एकरात कापूस घेतला आणि मला 2 एकरात 38 क्विंटल कापूस झाला. म्हणजे 10 क्विंटलवरून 38 क्विंटल. आता मात्र ती बाई जरा इमोशनल झाली होती. ते म्हणले की केवढा माझ्या जीवनात फरक पडला. आणि असं म्हणल्यावर कोणीतरी म्हणलं तू ज्यांना सांगायला आले तेच दादा लाड, तुम्ही हे दादा लाड आहे, पुन्हा पुन्हा हे दादा लाड आहे. बाई पटकन खाली बसले, माझे पाय धरले, सोडेच ना. तिला उभं केलं आणि त्या बाईचं वाक्य असं होतं, मला वाटलंच नव्हतं की न बोलवता पंढरपूरचा विठ्ठल माझ्या शेतात आहे म्हणून. आता हे कशाचं होतं? उत्पन्नाचा आनंद होता. असं एकाच्या नाही तर पूर्ण माझ्या डोळ्यासमोर एक शेतकरी नाही, शेतकरी हे साधन आहे की आपण एकीकडे तो भारत माता कीच आहे. माझ्या देशाचं उत्पन्न वाढवण्यासाठी मी काय करू शकतो? कॉटन कापूस हा देशाचा फार मोठा भाग आहे. तर पूर्णपणे आता जवळजवळ 9 राज्यात कमी प्रमाणात का होईना पण 9 राज्यामध्ये ह्या तंत्रज्ञानाने व्यापलेलं आहे आणि हळूहळू ही गती वाढेल. आणि मला वाटतंय की फार थोड्या दिवसात आपला देश आज जेवढं उत्पन्न घेतो त्याच्या 5-10 पट अधिक उत्पन्न आमचा देश घ्यायला लागेल. त्याच्यात मला आनंद आहे. तसंच माझं ज्वारीचं संशोधन आहे. सर्व संशोधन इथं मांडत बसत नाही. 5 ते 6 क्विंटल शेतकरी ज्वारी घेतो, त्या ज्वारीचं मला 28 क्विंटलपर्यंत घेण्यात यश आलेलं आहे. आणि कुठेही क्वालिटीला धक्का नाही, क्वालिटी 28 क्विंटल अशा प्रकारचं उत्पन्न घेण्यात मला यश आलेलं आहे. तेव्हा चिंतन काय असतं? आपण चिंतन जर करायला लागलो तर प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी धागा मला पुढे सरकण्यासाठी आहे. आता ज्वारीमध्ये मी 28 क्विंटलपर्यंत 6 वरून 28 क्विंटलपर्यंत गेलो. इथं पुष्कळ शेतकरी असे असतील की ते ज्वारीचं उत्पन्न घेत असते. 5 टन शेणखत वगैरे टाकून 8 क्विंटलपर्यंत जातात. पण मला खात्री आहे 28 क्विंटलपर्यंत गेलो तिथं माझं समाधान नाही. आता आणखीन एक मला असा धागा मिळाला आहे की एक तरी 50 क्विंटल घेतल्याशिवाय मी राहणारच नाही. शाळू ज्वारीचं उत्पन्न कुणीच क्वालिटी असणार आहे. आणि मला असं वाटतं की हे उत्पन्न जागतिक रेकॉर्ड असेल ज्वारीचं उत्पन्न. आत्ताच 28 हे महाराष्ट्राचं रेकॉर्ड आहे. तेव्हा या पद्धतीने मी माझ्या देशासाठी, मी माझ्या समाजासाठी मी काय करू शकतो? आपला जर हेतू उद्दिष्ट मोठा असेल, भगवंत त्याच्या पाठीशी उभं राहतो. याच्यात माझा स्वार्थ काय नाही. माझा समाज, माझा शेतकरी, माझा महाराष्ट्र, माझा भारत, खरं तर भारतासाठी मी हे केलं पाहिजे. अशा पद्धतीने खरं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याने आपापल्या भागामध्ये हे ह्या पद्धतीने उत्पन्न घेतलं पाहिजे. आणखीन एक मला असं वाटतं, आजची शेतकऱ्याची परिस्थिती कशी आहे? खरं तर शेतकऱ्याला राजा म्हणतात. शेतकरी राजा असा शब्द प्रयोग आहे. आता एक राजा आहे तर माऊलीने वर्णन केलं, राजाची कांता काय भीक मागे मनाचे दोघे सिद्धी पावे. राजाची कांता भीक मागायला कधी जाईल का असा माऊलीने प्रश्न विचारला. माऊलीला सांगा वाटतं, माऊली राजाची कांता भीक मागते या लोकशाहीमध्ये. उद्योगपतीचे नाही, कर्मचाऱ्याचे नाही, कोणाची पत्नी भीक मागत नाही. भीक मागते ती या कृषी प्रधान देशाच्या शेतकरी नावाच्या राजाची. तर ही स्थिती का? त्याला 2 कारण आहेत. त्याला एक कारण आहे की आम्ही तंत्राने उत्पन्न वाढवलं पाहिजे आणि शक्तीने उत्पादन खर्चावरती भाव घेतला पाहिजे. शेगावला मी प्रवासात होतो, एक कार्यकर्ता भेटायला आला. म्हटलं कुठं इकडे कसं काय आला? नाही असं म्हणलं, तसं काय नाही म्हणलं, मला माहिती आहे मी शेगावच्या बैठकीत अपेक्षित नाही आहे, पण तुम्ही इथं आलात म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो. बायकोला दवाखान्यात ॲडमिट केलं. म्हणजे का बरं? मला एकदम वाटलं कुठला आजार नाही ना, तसं काय नाही म्हणला. डिलेव्हरीसाठी ॲडमिट केलं. म्हणजे झाली हो म्हणला, डिलेव्हरी झाली आणि मुलगी झालेली आहे. असं म्हटल्यानंतर म्हटलं आलायचं इथं आहे, आपण भेटायला जाऊ. त्याच्या बायकोला खूप आनंद होईल की मी उशिरा येणारा माणूस पहिल्यांदा कसा भेटायला, म्हणून दवाखान्यात गेलो. आता मी गृहीत करून चाललो होतो. मी गेल्यानंतर त्या बाईला खूप आनंद होईल, हसायला लागेल वगैरे वगैरे. जसं मी त्या कॉटवर जाऊन उभं राहिलो, कॉटच्या जवळ करायनंतर त्या दोन्ही त्या
त्यांच्या दोन्ही डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. मी त्यांना म्हणलं, अहो अनंताच्या क्षणी डोळ्यात अश्रू? म्हणलं तुम्ही आई झाला, स्त्रीच्या जीवनातलं पूर्णत्व तेव्हा असतं की ज्या वेळेला ती आई होते तिच्या जीवनातलं पूर्णत्व आहे. आणि ज्या दिवशी तिचं बाळ बोलायला गेलं पहिली आई म्हणून हाक मारे तो आनंद तिच्या जीवनातला आणि काही वेगळा असतो आई म्हणून हाक मारला. तेव्हा तुम्ही आई झाला तर रडायला लागला. हो गेलेल्या आवाजात ते बाई म्हणाले, दादा आई झाले पण मुलीची ना? म्हणजे मुलीची आई वेगळी असते, मुलाची आई वेगळी असते का? तसं नाही हो. बोलता बोलता 20 वर्ष जातील, 20 वर्षानंतर हिच्या लग्नाचं मी काय करू? म्हणजे केवढा विरोधाभास आहे. कृषीप्रधान देशातल्या एका शेतकऱ्याची बायको कोटी पोरगी जन्माला म्हणून तिच्या 20 वर्षाच्या खर्चाचं, 20 वर्षानंतर होण्याच्या खर्चाचा 20 वर्षापूर्वी त्याच्या डोळ्यात अश्रू येत होते. हे का? शेती नाही का पिकत? शेती आहे. एक आम्ही अर्ध करतो. आता थोडा शेतकरी जागरूक झालाय, तंत्राची शेती करायला लागलाय. तंत्राचे आता आपण सर्वांचे अनुभव ऐकले. तंत्राने शेती केली की उत्पन्नाकडे आहे. कष्ट करावेच लागतात, पण कष्टाची शेती तोट्यातली शेती आहे, तंत्राची शेती नफ्यातली शेती आहे. पण इथपर्यंत चालत नाही. आणखी त्याला एका गोष्टीची जोड घालावं लागेल. ती जोड अशी घालावं लागेल, उत्पादन खर्चावर आधारित जोपर्यंत तुम्ही भाव घेणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या दारात बँकेतलं अजिबात कर्ज न घेता खिशातले पैसे कॅशमधून तुमच्या दाराच्या समोर तुम्ही का उभी करू शकणार नाही. आणि कोटी किती मुली जन्माला आल्या तरी त्या बाईच्या डोळ्यात चुकून अश्रू येणार नाही. सर्व मुलीचं मी थाटात लग्न करेन इतका विश्वास. पण हे केव्हा? तंत्राची आम्हाला शेती करावं लागेल. जे आम्ही पिकतो त्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा. भाव गयावया करून येत मिळत नाही, पदर पसरून मिळत नाही, डोळ्यात आसरून मिळत नाही. तो मिळत असतो मनगटाच्या ताकदीवरती. आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी हे केलं पाहिजे, आम्ही कष्ट खूप करतो पण ताकद निर्माण करत नाही. जोपर्यंत शेतकरी संघटित म्हणून संघटनाची शक्ती आहे, जोपर्यंत शेतकरी संघटित होत नाही ते संघटन कुठल्या राजकीय पक्षाशी निगडीत नाही, जोपर्यंत स्वतःचं संघटन शेतकरी करत नाही, शक्तीचं दर्शन त्या देवाला आम्हाला दोन देव आहे. दोन देवाची भक्ती आम्ही करतो. एक देव आहे पंढरपुरात आणि दुसरा देव आहे मुंबईमध्ये. पंढरपूरचा देव हलत नाही, डुलत नाही, कमरेवर हात घेऊन युगे 28 विटेवर उभा, युगे 28 पासून तो विटेवर उभा आहे. दुसरा देव मुंबईत चालतो, बिलतो, फोडतो, बोलतो, भाषण करतो. तो देव बदलत सुद्धा असतो. पंढरपूरचा देव बदलत नाही. आणि या देवाचं नाव आहे मुख्यमंत्री. आता इथं पंढरपूरच्या देवाला भक्तीचा नैवेद्य लागतो. त्याला प्रसन्न करण्यासाठी भक्ती लागते. मुंबईच्या देवाला प्रसन्न करण्यासाठी शक्ती लागते. आणि मग संघटन जे शक्ती आहे, ही शक्ती जोपर्यंत तुम्हाला दाखवता येणार नाही तोपर्यंत मुंबईचा चालता फिरता होणारा देव तुम्हाला कधी प्रसन्न होणार नाही. आणि मग मात्र एकदा का प्रसन्न झाला तर भगवद्गीतेचा एक प्रसंग तुम्हाला माहित आहे की मी त्याची पुनरावृत्ती करीन. ज्या श्रीकृष्णाला तो मित्र अर्जुन वगैरे म्हणत होता, आपलं जे रूप दाखवलं त्याने विश्वरूप आपण म्हणतो, त्यावेळेला अर्जुन भयभीत झाला, घामाघर झाला, हात जोडून विनंती करायला लागला, किती वाढवीस या उग्ररूपा, अंगीचे भगवंत पडत आहे बाबा. किंवा उग्ररूप धारण केल्याबरोबर अर्जुन हात जोडून विनंती करायला लागला. तसं या देशातल्या शेतकऱ्याला श्रीकृष्णासारखं कधीतरी उग्ररूप अर्जुन नावाच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला दाखवावं लागेल. आणि ज्या वेळेला ते तुमचं शक्तीचं दर्शन मुख्यमंत्र्याला घडवाल त्यावेळेला तो अर्जुनासारखं म्हणेल, किती वाढवीस या उग्ररूपा. अरे शेतकरी दयाळू, कृपाळू, मायाळू असा तुझा परिचय, आणि आज एवढं उग्ररूप का धारण केलं? आम्ही दयाळू आहोत, मायाळू आहे, आणि आम्हाला धडा देण्याचंही आम्हाला कळतं. तेव्हा एक आहे की म्हणजे तंत्राने शेती करा, उत्पन्न वाढवा. एवढ्या तुमचं वैभव नाही, फक्त मला 5 क्विंटलवर मी 25 क्विंटलवर गेलो, हा फक्त तुम्हाला एक आनंदाचा भाग आहे. पण हे 25 क्विंटल मार्केट नेल्यानंतर घरी येत असताना मात्र नक्की तुमचा चेहरा पडलेला असेल, तिथं मात्र तुमच्या मालाची लूट झालेली असेल. उत्पन्नाचाही आनंद आणि विक्रीचा आनंद, ज्या वेळेला डबल आनंद घ्याल, डबल आनंदाचे धनी जो ज्या दिवशी तुम्ही व्हाल त्या दिवशी मला खात्री आहे. आज मी पाहतो गुजरातमध्ये माझा प्रवास असतो, गुजरातमधल्या इथलच्या शेतकऱ्याचा मध्ये फार फरक आहे. मी गुजरातमधलचे शेतकरी बैठकीत किती आहे म्हणण्यापेक्षा मी कोणी म्हटलं की बैठकीत किती आहे, नाही म्हणले बाहेर कार मोजा, जेवढ्या कार तेवढे शेतकरी. आता इथं महाराष्ट्रामध्ये किती आहेत, मोटरसायकल मोजा, आणि मोटरसायकलला 4 नाही करा, कारण डबल तर नक्की, डबल आणि टिबल आहे. तेव्हा एका मोटरसायकल टेबल येणारे शेतकरी महाराष्ट्रात आहे. आणि एका गावातनं 2 कार
आम्ही तथा त्याच्या कारमध्ये बसत नाही, त्याच्या स्वतंत्र आपल्या गाडीत निघणारा शेतकरी गुजरातमध्ये किंवा तिथलचा वैभवशाली का आणि इथलचं अशा प्रकारचं का आम्हाला एकदा झटका लागेल, झटका. हां, एकच आम्ही लोकशाही स्वीकारली, मतदान करा. कुणाला मतदान करा? ज्याला तुम्हाला आवडीचा पक्ष, आवडीचा उमेदवार आहे त्याला मतदान करा. आणि किती वेळ डोक्यात ठेवा राजकारण? घरून मतदानाच्या दिवशी घरून मतदान केंद्रापर्यंत जाईपर्यंत फुली मारली, डोक्यातून काढून टाका. एकदा मला एक प्रसंग आठवतो की जालना जिल्ह्यात राजूरला होतो आणि तिथे एक शेतकरी भेटल्यानंतर तो मला दादा घरी जाऊन म्हटलं आपल्याला वेळ नाही, आज तर यावंच लागेल म्हणून. अरे पण वेळ नाही, तुम्ही काही करा पण आज तर यावंच लागेल. म्हटलं नेहमी भेटतो, एवढा आग्रह करत नाही, आज तो आग्रह करायला त्याच्या आग्रहाचा मला संशय यायला लागला. म्हटलं ठीक आहे मी येतो. त्याला खूप आनंद झाला. घरी गेलो, बसलो, टाकली बसलो आणि मग त्यांनी सांगितलं की इथंच 8 दिवसापूर्वी खासदार साहेब आले होते आणि 8 इतका वेळ गप्पा मारत बसले. मी त्यांना म्हटलं की मुलं पण या वर्गात आहेत म्हणलं मुलं पण. मी त्याला वेगळं बोलवायला लागलो. पुन्हा खासदार साहेब इतक्या गप्पा मारत होते. म्हणलं यावर्षी उत्पन्न किती झालं? नाही बरं झालंय म्हणला. आणि खासदार साहेब कोणाकडे गेले नाही माझ्याकडे. मी त्याला म्हणलं की तुला खासदार म्हणजे काय जगद्गुरु शंकराचार्य वाटलं का? इतका आनंद व्हायला. मैत्री ठीक आहे, परंतु आपण पाहतो तर एवढं भरावून जाण्याचं काही कारण नाही ना. तर त्याचा अर्थ असा आहे की त्याच्या डोक्यामध्ये राजकारण आहे. राज हे काय की आम्ही मतदार आहोत. मतदानाच्या दिवशी फुली मारेपर्यंतच आमचा राजकारणाचा संबंध, बाकी आमचा संबंध नातं होता असेल तर आमच्या काळ्या आईशी आमचं नातं आहे. आणि म्हणून तिथं पाहिलं पाहिजे की आम्ही किती हे करत होतो. मला माझ्या गावचं उदाहरण आठवते की 72ला दुष्काळ पडला, गाव सगळं निघालं गावाच्या बाहेर. ज्याला म्हणजे निरोप घ्यायला एकमेकाला आपण जाऊ आणि तिथं पोट भरताय तेवढं भरून पुन्हा परमेश्वर कृपेने पाणी दिली पडलं, पोचत पिकलं तर पुन्हा परत येईल. तिथं एक मनुष्य आमच्या गावातला पुढे आला. म्हणला तुम्ही गाव सोडून जायला मी काय करू या ठिकाणी? पूर्ण गावाला माझे देवं फोडा म्हणा, घराघर ज्याला पाहिजे तेवढी ज्वारी टाका आणि सर्व धान्य संपल्यानंतर तुमच्याबरोबर मी पण गाव सोडतो. आणि त्याच्या तेवढं कुठले ज्याला पाहिजे तेवढी ज्वारी दिली. अख्ख्या गावाला एका शेतकऱ्याने थांबवलं होतं. आणि म्हणून ते नानासाहेब पूर्णे आमचे एक अखिल भारतीय संघटन म्हणजे देणीजीला हा प्रसंग सांगितला तेव्हा ते दादा तुमच्या गावी एकदा मला त्या शेतकऱ्याला भेटायला यायचं. आणि नानासाहेबाला शेतावर बोलून आणलं, परिचय करून दिला आणि थोडा 5 मिनिटं झाले नाही म्हणजे दादा मी चलतो. अरे म्हटलं ते संभाजीकडून तुम्हाला बोलायला आले. ते ठीक आहे दादा, पण खरं सांगू का माझी काळे माय माझी वाट बघत असेल. माझ्या काळ्या मायला सोडून मी इतका कधीच थांबलो नाही, ती वाट बघत असेल. या प्रगतीचं गोम मला येऊन कळालं की का प्रगती आहे. माझी काळी माय वाट बघत असेल एवढा अभ्यास त्याचा शेतीचा असतो. मला असं वाटतंय की आपण सर्वांनी म्हणजे तुम्ही शेतीत कमी लक्ष घालत असाल असं मला म्हणायचं नाहीये, परंतु नानासाहेब पूर्णेसारखं आम्हाला सुद्धा शेतीत किती पिकवता येईल, चांगल्यापैकी पिकवता येईल. फक्त एवढंच करा. त्या सोयगाव तालुक्यात दरंडी म्हणून गाव आहे. सकाळी 7ला मोटरसायकलला किक मारून आपापल्या शेतात नारळ टाकत होता. 7 वाजल्यापासून सुद्धा 7च्या त्या घरातला स्वयंपाक होतो. मला त्या घरात मी इतक्या वेळा त्या गावात मुक्काम केला. मुक्काम केल्यानंतर एकदा त्यांची मुलगी आली होती. तिनं ते सूर्योदय झाला नव्हता, त्याने लेकराला उचललं. अंग बाथरूममध्ये नाही म्हटलं शुभा लावू दे ना त्याला, झोपू दे, गाठ झोपले उशिरा अंघोळ होईल. नाही दादा म्हणले मग तसंच आंघोळ नाही पडतं म्हणाले. ते लेकरू झोपेतो म्हटलं, बाथरूममध्ये नेलं, आंघोळ घातली, झोप म्हणली आता किती होतो. त्या गावात सूर्यास्तानंतर आंघोळ करणारा एकही माणूस तुम्हाला सापडणार नाही. आणि मग लक्षात होतं त्या गावाची आर्थिक प्रगती. संभाजीनगरला व्यापाऱ्याचे जेवढे बंगले मोठाले नाही तेवढे बंगले त्या गावातल्या शेतकऱ्याचे. कधीच पण मतदान करतात पण कुठलाही मिरवणूक नाही, सभा नाही, काय नाही. अशा पद्धतीची ज्याला आपण म्हणतो काळ्या आईवरची निष्ठा, काळ्या आईवरची श्रद्धा आणि आत्मविश्वास. खरं तर असं आपण जर मला असं वाटतं की सर्व जर काळ्या आईवर काय पडले शेतीत आम्हीच म्हणायला लागलो. त्या शेती आम्हाला वर्षानुवर्ष जगवायला लागले तरी काय पडले शेतीमध्ये असं आम्ही म्हणायला लागलो. मला विचारलं तर काय पडले शेतीत असं शेतकऱ्यांनी म्हणणं म्हणजे शेतीच्या प्रती कृतज्ञता आहे. शेतीशिवाय खरं नाही. शेतीत काय ते शेतीशिवाय काय खरं नाही. हा देश कृषीप्रधान आहे. आणि म्हणून जरा तंत्राची मात्रा आता एकेका शेतकऱ्याचे सत्कार झाले, केवढं मोठं जबरदस्त कौतुक करा. अशा प्रकारचे त्यांनी उत्पन्न घेतले. तुम्हीच घेतले का? गेले द्राक्ष लावले एवढं उत्पन्न आलं असं झालं का? तर असं झालं नाही. त्यांचा हे जे सत्कार आहे, सत्कार एक चांगलं लाभ असावं आणि ते सत्कार त्यांच्यासाठी नाही तुमच्यासाठी आहे.
एक म्हण आहे, मुळात चांगलं असावं, असलेलं चांगलं समाजाला दिसायची सोय करावी. त्यांचे सत्कार म्हणजे त्यांचं असलेलं चांगलं हे तुम्हाला मला दिसण्याची केलेली याची सोय आहे. ह्या सर्वांचा आदर्श घेऊन उगाचच मनात संकल्प केला पाहिजे, त्यांचा सत्कार आज मी पाहिला, पण माझाही सत्कार कधीतरी व्यासपीठावर झालेला बाकीचे सर्वजण पाहतील असाही मला संकल्प करता येऊ शकतो का? आणि मला खात्री आहे की असा संकल्प प्रत्येकाला करता येतो. किंवा नाही सत्कारापोटी नका करू, पण त्या वाटेवरचा मला वाटस्फोरी होता येईल का? तर भारतीय किसान संघ हे शेतकऱ्याचं अखिल भारतीय गैरराजकीय संघटन आहे. कारण उत्पन्न वाढलं म्हणजे शेतकऱ्याचं बदल होतं असं नाही. उत्पादन खर्चावर आधारित भाव घेता आला पाहिजे, पण उत्पादन आधार भाव तेव्हा मिळतो जर ताकद असेल तर. शेतकऱ्याचं संघटन नाही, संघटन असलं पाहिजे तर शेतीला भाव मिळत असतो. मला 2 गोष्टी आठवतात की एकदा एक शेतकऱ्यांनी म्हैस घेतली आणि त्या एका चोराने पाहिली. चोराने पाहिल्यानंतर लक्षात आलं की तो चोर खिसे कापायचा. पण त्याने ठरवलं की आता आपल्याला चोरीची दिशा बदलायची. एक करायचं की ही म्हैस चोरायची, ही म्हैस आपल्या परिवाराला जगवू शकते आणि पुन्हा चोरी करायची नाही. म्हणून त्यांनी त्याचा पत्ता काढला, कोण्या गावचा आहे काय. तिथं आडरानात जाऊन उभे राहिला त्या आडवाटेवर. तिथून 6-7 किलोमीटर अंतरावर त्याचं गाव होतं. जसा शेतकरी आला तर त्याने म्हटलं की ओ शेतकरी दादा, म्हैस सोडा. तो म्हणला माझी आहे. मला माहिती आहे म्हणला तुमची एक म्हैस आहे, पण म्हैस सोडा. सोडणार नाही. तर त्याच्यात दंडा होता. तो म्हणला पाहिला काय दंडा, जीव घे. शेतकरी घाबरला. त्यातलं जीव देण्यापेक्षा म्हैस घेऊन टाकू, जगलो तर 4 म्हशी खरेदी करू. त्याने म्हटलं जीव घे घेऊन दंडा घेऊन टाक. म्हणून त्याने दंडा दिला. दंडा ही म्हैस घेऊन टाक म्हणला. म्हैस दिली. शेतकरी निघाला, त्या चोर निघाला म्हैस घेऊन. शेतकऱ्याला आपण युक्ती करू. लावो चोर दादा. म्हणला काय आता चोर दादा म्हणला शास्त्र असं सांगतं रिकाम्या हाताने घरी जाऊ. माझी एवढी मोठी म्हैस घेऊन चालत, मी रिकाम्या हाताने घरी चाललो. घरी गेल्यानंतर विचारते काय हात रिकाम्या हाताने कसं काय आला? तर तुमच्या हातातला दंडा तर मला द्या. त्या चोराला दया आली की त्याची 25,000ची म्हैस घेतली आहे मी, 25 रुपयाच्या दंडाने माझं काय बिघडलं? चोर मला शास्त्र बिस्त्र काहीच माहीत नव्हतं, आजच कळलं शास्त्र, हे घे दंडा. आणि म्हणून अगोदर शेतकरी ताकदवान होता चोरापेक्षा. जसा दंडा हातात आला तसं बळ आलं. आणि मग म्हणला अगोदर चोर ना, आता मग पट्ट्या थांब. म्हणला का म्हैस सोड. आता दम होता मला नाही सोडणार. काय हातात दंडा, जीव घे. तो का बदला त्यावेळेला जीव देण्यापेक्षा म्हैस घेऊ जगलो तर आपला चोरीचा दंड आहे. म्हणून त्यांनी त्याला म्हैस दिली. आता त्या चोराला वाटलं की आपण युक्ती करू. तो मला शेतकरी दादा, तो मला काय आपण कॉम्प्रोमाइज करू. मला काय नाही म्हणला तुमची म्हैस तुमच्याजवळ, माझा दंडा माझ्याजवळ, मी रिकाम्या हाताने जाऊ नये असं तुम्हीच मला सांगितलं शास्त्र. मला तर शास्त्र माहीत नव्हतं. तेव्हा मला दंडा द्या, तुमची म्हैस तुम्ही माझ्या वाटेने. शेतकऱ्यांनी दिलेलं उत्तर आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्याने म्हटलं आता दंडा गमवून म्हैस गमवायला मी मूर्ख नाही. आता म्हैस आहे माझे, दंडा आहे माझा. तेव्हापासून हजारो वर्षापासून म्हणाली जिसकी लाठी उसकी भैस. आणि म्हणून आमची ताकद, लाठी नावाची आमची ताकद नाही, म्हणून आमच्या उत्पन्न नावाच्या अवस्थेची लूट होत असते. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे आमच्या शेतातल्या उगवणाऱ्या मालाला जर आम्हाला भाव मिळवायचा असेल तर आम्हाला अशा प्रकारचं शक्ती करावीच लागेल. एकदा मी एका घरी गेलो, दुपारी 3:30 वाजले होते. मी तेव्हा चहा घेत नव्हतो. तर शेतकरी उठले, म्हणले दूध घेतो. म्हणलं दादा 3:30 वाजले. ते म्हणलं नाही म्हैस समोरच आहे. आणि गेले म्हैस शांतपणे उभी होती. त्यांनी गेले हातात काठी घेतली, 2-4 म्हशीच्या पाठीत काठ्या मारल्या. आता मला वाटलं इतकी शांत बिचारी 3:30ला आणि तिच्या पाठीवर लाट्या. मग त्याने ते दूध काढून आणलं. मी त्याला प्रश्न विचारला, एवढी चांगली म्हैस आहे आणि तुम्ही तिला लाठी का मारले? नाही म्हणले तुमचं बरोबर आहे, आमचं बरोबर आहे. ते म्हणले आमचं येत्या जात्याचं घर आहे, आम्हाला अधूनमधून दूध काढावं लागतं. पण दूध काढायला बसलो की पहिल्यांदा आम्ही म्हशीला चारा टाकायचो, दूध काढायला म्हैस लाथ मारायचे. मग बाजूला चारा काढला आणि पेंट ठेवली. ती पेंट ठेवून दूध काढायला लागलो तरी ती लाथा मारायला. मग चाराही काढला आणि पेंटही काढली, हातात काठी घेतली, 4-5 काठ्या पाठीत मारल्या की दूध काढायला बसलं. लाथ सोडा, माने हल्ली नाही.